नमस्कार. धोंड्याचा महिना सुरू झाला आहे हे आपण सर्वांना माहीतच आहे. धोंड्याचा महिना म्हणजेच अधिक महिना म्हणजेच पुरुषोत्तम मास सुरू झाला आहे. तर पुरुषोत्तम मासामध्ये ना शुभ कार्य करणं जरी वर्जित असलं ना तरीसुद्धा पूजापाठ करणं रोजचे रोज किंवा नाही का कोणी पारायणंसुद्धा करतात तर ते सुद्धा आपण करत असतो. तर त्याच्यामध्ये ना आपल्याला पूजेसाठी स्वच्छ आणि सुंदर अशी चकचकीत भांडी असली ना की मनालाही प्रसन्न वाटतं. तर त्यासाठीच मी तुम्हाला आज एक उपाय सांगणार आहे, त्यावरच घरगुती उपाय. हे माझ्या रोजच्या पूजेतलं फुलपात्र आहे, जे पाणी भरून ठेवते ना तर ते बघा कसं आतून नाही का गंजल्यासारखं झालं आहे आणि चांदीचा दिवा आहे आणि हे टाळ आहेत. तर याचा रंग बघू शकता तुम्ही कसा झाला आहे आणि हे ताटसुद्धा बघा कसं झालं आहे, त्याला पूर्ण नाही का पाण्याचे डाग आले आहेत. तर रोजच्या रोज जरी आपण हे स्वच्छ केले ना तरी हे असेच होत राहतात. तांब्याचे भांडे किंवा नाही का पितळाचे भांडी अशीच होत असतात. तर त्याच्यासाठी या लिक्विडचा वापर करून मी ते सहज असं सोप्या पद्धतीने स्वच्छ करून घेत असते रोजच्या रोज. तर काय करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला हे बघा, तुम्हाला एक जादूसारखं सुद्धा दाखवते. हे बघा, अगदी थेंबभर आपण येथे टाकलं आणि तुम्ही फरक बघू शकता. हे बघा, ताटाचा रंग बघा किती लगेच बदलला आहे. अगदी काही सेकंदात हा रंग बदलला आहे. तर हे बघा, अर्धं ताट तुम्हाला धुवूनसुद्धा दाखवते. तर दोन्हीमधला तुम्ही फरक बघू शकता. अगदी 2-3 सेकंदाचं काम आहे हे. तर इथे सुद्धा आपण टाळवर सुद्धा हे नाही का जे लिक्विड आहे आपलं ते टाकून बघूया. तर हे बघा, हे लिक्विड टाकलं की किती छान अशी चकाकी आली आहे त्याला. तर याला ना आपल्याला खूप जास्त काही घासावंसुद्धा लागत नाही आणि खूप जास्त लिक्विडसुद्धा लागणार नाही. अगदी थोड्याशा लिक्विडमध्ये भरपूर अशी भांडी घासून होतात. फक्त आपण नाही का इथे म्हणजे याच्यासाठी तुम्हाला घासणीची सुद्धा आवश्यकता पडणार नाही. फक्त हे बघा, हे फुलपात्र आहे ना आतून जरा जास्तच पाण्याचे त्याला डाग कडक झालेत. तर त्यासाठी आपल्याला थोडीशी घासणी लागणार आहे. तर इथे बघा, हा एक डाग होता ना, आपण असं बोटांनी जरी चोळून काढला ते लिक्विड लावून लावून ना तरी सहज निघून जातो. आणि आतले जे हाड झालेले डाग आहेत ना तर त्यातलं काय करायचं, जरा वेळ हे लिक्विड नाही का टाकून त्याच्यामध्ये 10-15 मिनटं किंवा अर्ध्या तासासाठी ते तसंच फुलपात्र ठेवून द्यायचं किंवा बॉटल असेल तर ती तशीच ठेवली ना तरी ते न घासतासुद्धा स्वच्छ होऊन जातं. आणि आपल्याला दुसऱ्या पावडरसारखं नाही का असं घासावंसुद्धा लागत नाही खूप जास्त वेळ. नुसतं त्या लिक्विडमध्ये बोटं बुडवून हात बुडवूनसुद्धा आपण तसं फिरवला ना तरीसुद्धा भांडं आपलं स्वच्छ होतं. हे बघा, अशा पद्धतीने खूप जास्त मेहनत लागणार नाही. आणि याच्यासाठी ना एक ट्रिकसुद्धा सांगते. हे लिक्विड लावलं की लगेच पाण्याने धुवायचं आणि लगेच आपण साबणाने ते घासून घ्यायचं आहे. जे तुम्ही साबण वापरत असाल भांडे घासायला किंवा लिक्विड वापरत असाल ना तर त्याने ते लगेच घासून घ्यायचं. जरा वेळ जरी तुम्ही ते तसंच ठेवलं ना तर हे बघा, ताटावर लगेच डाग आले आहेत. तर ते डाग लगेच येतात. त्यासाठी ना आपण जसं त्या लिक्विडने घासून घेतलं की लगेच त्याच्यानंतर साबणाने वगैरे ते घासून घ्यायचं आहे. म्हणजे भांडं आपलं परत तसं काळपट होत नाही. हे बघा, आता साबणाने आपण इथं घासून घेतलं आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते. हे बघा, मस्त असं क्लीन झालं आहे आणि एकदम चकाकी आली आहे, त्याला चमक आली आहे. मस्त क्लीन झाले सगळं. आता हे जे फुलपात्र आहे ना ते थोडंसं घासणीने जरा घासून घेते, कारण हे जास्तच हार्ड झाल्यामुळे ना त्याला थोडीशी मेहनत लागली आहे. बाकी भांड्यांना काही एवढी मेहनत लागली नाही आहे. तर हे सर्व असे घासून घेतले. तर हे लिक्विड कोणतं आहे असं तुम्ही विचारत असाल तर मी तुम्हाला सांगेन ना तर तुम्ही ऐकूनच शॉक व्हाल. तर हे लिक्विड आहे आपलं कोकम आगळ. तर तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला असेल की हे असं कसं. तर कोकम आगळ हे आंबट असतं आणि त्याच्यामध्ये ना एवढे म्हणजे आंबटपणा एवढा असतो ना की त्याच्यामुळे ही भांडी सहज स्वच्छ होतात. आणि माझ्याकडे काय झालं ना, मी कोकम आगळ आणून ठेवलं होतं, थोडं वापरलं आणि नंतर वापरण्यातच आलं नाही आणि त्याची एक्सपायरी डेट आली. तर ते एक्सपायर झाल्यामुळे ना मी ते फेकून देणार होते. पण मला वाटलं की हे आंबट आहे तर याच्यामुळे ना भांडीसुद्धा स्वच्छ होऊ शकतात. तर मी एक दिवस हा प्रयोग करून बघितला आणि तो ना सक्सेसफुल झाला. तर मला असं वाटलं की ही आयडिया ना तुमच्याबरोबरसुद्धा शेअर करावी. तर तुमच्या घरातसुद्धा असं नाही का वेस्ट पडलेलं किंवा नाही का एक्सपायर झालेलं कोकम आगळ पडलं असेल ना तर याच्यानंतर कधीही ते फेकू नका. अशा चांदीच्या, तांब्याच्या आणि नाही का आपल्या पितळीच्या भांड्यांना स्वच्छ करण्यासाठी ते तुम्ही वापरू शकता. आणि इतर पावडरपेक्षा ना खूप चांगलं आहे. त्याच्यामुळे आपले हातबोटंसुद्धा काळे होत नाही. आता घासून धुवून घेतलेले भांडे ना लगेच कोरड्या फडक्याने नाही का कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचे, म्हणजे त्याच्यावर डाग परत येत नाही. आणि जर का तुम्ही नाही का अशा तांब्याच्या बॉटल वगैरे वापरत असाल ना पाणी पिण्याच्या, तर त्या बॉटल आतून आपल्याला स्वच्छ करता येत नाही, तेव्हासुद्धा हे लिक्विडचा वापर तुम्ही करू शकता. तर तुम्हाला आजची ही माझी आयडिया कशी वाटली तर ते तुम्ही नाही का मला कमेंट करून सांगा. आणि आवडलं असेल तर इतरांनाही शेअर करा आणि मालाज किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता कोणत्याही पूजेला बिना झंझटीचं नाही का अगदी काही सेकंदात अशी भांडी चकचकीत करून घ्या. धन्यवाद.